सदा खोत ने मीडिया से बात करते हुए कहा कि कारखानों वालों खेत में छोड़े गए सांड है। शरद पवार ने चीनी कारखाने का अध्ययन किया, लेकिन उन्होंने इसे सही ढंग से लागू नहीं किया। खेत में कई गांजा लगाना या राजकारण करना, यह सब गब्बर सिंह जैसे कारखानदार कर रहे हैं। उन्होंने आगे कहा कि किसान के पीठ पीछे खड़े रहना चाहिए। थोड़ी मदद करने से कारखानदार किसी भी दारिद्र्य रेखा के नीचे नहीं जाएंगे। सरकारी संस्थाओं जैसे TCS के माध्यम से भर्ती की जानी चाहिए। आइए सुनते हैं क्या कहा उन्होंने। मला वाटतं पवार साहेबांनी साखर कारखानदारीचा जो काही अभ्यास आहे तो खोडून प्यालेला आहे। मुळामध्ये शेतकऱ्यांच्या कपाती आता पर टनाला जवळजवळ 27-27.5 रुपये होते। पवार साहेबांच्या काळापासूनच होत आहे। मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं की कारखानदारांनी पर टनाला आपल्या नफ्यातला भाग द्यावा। बरं, यांना नफा होत नाही का? मग तुम्ही एका बाजूला थक हमी घेता, दुसऱ्या बाजूला अनुदान घेता। गेली अनेक वर्ष तुम्ही हा व्यवसाय उभा चालवत आहे आणि तो व्यवसाय म्हणजे तुम्ही 25 किलोमीटरच्या अंतराच्या बाहेर दुसऱ्यानं कारखाना काढावा म्हणजे तुम्ही संरक्षण घेता। गोपीचंद पडळकर जे म्हणले तसं तुम्ही थक हमीला 10,000 रुपये कोटी कर्ज घेता, दारू काढायला कारखान्याचे लायसन घेता, त्याला कर्ज घेता। मग तुमच्याकडे जर पैसे नाहीत तर मग निवडणुकीला पैसे कुठून येतात? जिल्हा परिषदला पैसे कुठून येतात? वर्षातनं 1-2 मेळावा घेता तुम्ही आणि मंत्र्यांना बोलवता। ते काय तुम्ही शेतात गांजा लावलाय? त्या गांजाचे पैसे आहेत तुमच्याकडे? अरे हे सगळे कारखानदार हे खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या ऊसाच्या फडात सोडलेले सांड आहेत आणि या सांडांना खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या आडोशानं राजकारण करायचं आहे। का तर मुख्यमंत्री बोलले म्हणून मी तर अशी मागणी केलेली आहे मुख्यमंत्र्याकडे, 2 साखर कारखान्याच्या मधलं अंतर काढून टाका 25 किलोमीटरचं आणि मागल त्याला कारखाना काढण्याचं लायसन द्या। ही मागणी आज आम्ही या ठिकाणी केलेली आहे। आणि 10 रुपये 15 रुपये कारखानदारांनी दिले हो, कारखाना दारिद्र्य रेषेच्या यादीत जाणार आहे अजिबात नाही। हे सगळे गब्बर सिंग आहेत। शेतकऱ्याच्या पाठीशी यांनी उभा राहिलं पाहिजे। सांगली मध्यवर्ती बँकेबद्दल काय सांगितलंय? काय म्हणजे चौकशी केली जाणार नाही? आता आम्ही दोघंही आमदार गोपीचंद पडळकर असतील, आमदार सुधीर दादा गाडगीळ असतील, आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि आम्ही सांगितलं की यांना 559 जागा भरण्याचा, नोकर भरती करण्याचा जो आदेश सहाय्यक निबंधक यांनी दिलेला आहे तो आदेश रद्द करावा आणि शासनाच्या ज्या एजन्सी आहेत, आता जे पडळकर साहेब म्हणले IBP आणि टाटा इन्स्टिट्यूट, तर यांच्या माध्यमातून नोकर भरती करावी। पहिल्या नोकर भरतीमध्ये 30 लाख 25 लाख एका कॅन्डक्टरहून घेतलेले आहेत। आता हे जे 559 जागा आहेत ना, यातल्या 60 सहकार मंत्र्याला द्यायच्या आहेत, राहिलेल्या 50-60 चेअरमन घेणार आहे, नंतर त्यांचा आका बँकेचा तो 50-60 घेणार आहे। म्हणजे यांनी याच्या वाटण्या केलेल्या आहेत आणि म्हणून आम्ही मागणी केली मुख्यमंत्र्यांच्याकडे।